Okay, so we were talking about the CRUD operation, right? तर आपण काय बघितलं होतं की CRUD CRUD त्याचा अर्थ काय? तर C stands for create, R stands for read, U stands for update and D stands for delete. ठीक आहे. तर create ची आपण क्वेरी बघितली, read ची क्वेरी बघितली, update ची क्वेरी बघितली आणि delete ची पण क्वेरी बघितली. ठीक आहे. ऍक्च्युअल सिनॅरिओज मध्ये म्हणजे तुम्हाला ऍज अ फ्रंट एंड डेव्हलपर, ठीक आहे, इफ यू आर गोइंग जस्ट विथ रिॲक्ट, यू डू नॉट हॅव टू सी द क्वेरी, म्हणजे तुम्हाला क्वेरीची गरज पडणार नाही. ठीक आहे, ॲज ऑफ नाव. बट सिन्स यू आर गोइंग टू बी मस्ट स्टॅक डेव्हलपर, तुम्हाला नोड एक्सप्रेस, मोंगोडीबी, मायस्क्यूएल वगैरे हे पण तुम्हाला शिकायचं आहेच इन फ्युचर. म्हणून मी तुम्हाला एक इन्साइट दिली पुढची, की तुम्हाला काय शिकायचं आहे किंवा तुम्हाला कसं ते यूज करायचं आहे. ठीक आहे, ॲज ऑफ नाव यू विल बी गेटिंग एपीआयज, जे आपण आता प्रोजेक्ट वगैरे करू त्यात तुम्हाला बनवलेले एपीआयज मिळतील. तुम्हाला फक्त ते एपीआय ला इंटिग्रेट करायचं आहे तुमच्या रिॲक्ट ऍप्लिकेशन सोबत. ठीक आहे. तर बिहाइंड द सीन्स असं काहीतरी होतंय. ठीक आहे, या क्वेरीज चालतात डेटाबेस मध्ये. तर त्या कशा चालतात, एपीआय कशी काम करते, ते इन फ्युचर तुम्हाला समजेल. ॲज ऑफ नाऊ तुमचा फोकस काय असायला पाहिजे की एपीआय आपल्याला मिळालेली आहे, त्याला इंटिग्रेट कसं करायचं अँड सो ऑन, म्हणजे त्याच्याकडून काम कसं करून घ्यायचं. ऑल राईट. तर बेसिक थ्रेड आपल्याला समजलेले आहे. सो विल गो टू अन एक्झाम्पल. इथे बघा, लेट अस, ओके. सो दिस इज, फर्स्ट ऑफ ऑल हा जो टूल दिसतो तुम्हाला हा पोस्टमॅन टूल आहे. ठीक आहे, मी थोडंसं लिहून देतो तुम्हाला काय करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल, पोस्टमॅन नावाचा टूल आहे तो, यूज फॉर एपीआय टेस्टिंग. ठीक आहे. सो दिस इज यूज फॉर एपीआय टेस्टिंग. म्हणजे जी काय गरज पडते, फॉर एक्झाम्पल मी एपीआय बनवली. ठीक आहे, एपीआय बनवल्यानंतर आता मला जर रिॲक्ट ॲपमध्ये इंटिग्रेट करायचं आहे, तर मला माहिती असायला पाहिजे की कोणती URL आहे, त्याला काय गोष्ट इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर टॉकिंग अबाउट क्रिएटिंग अन अकाउंट किंवा क्रिएटिंग अ कॉन्टॅक्ट. ठीक आहे, तर ही त्याची URL आहे. त्याला काय रिक्वायर्ड आहे, तर बॉडी रिक्वायर्ड आहे. बॉडी कोणत्या टाईपची आहे, तर रॉ टाईपमध्ये जेसन टाईपची आहे. ठीक आहे, सांगतो मी तुम्हाला इन फ्युचर सगळं. ॲज ऑफ नाऊ कीप दिस इन माइंड की एक जेसन फॉर्मॅट तुम्हाला पाठवायचा आहे टू एपीआय. ठीक आहे, आणि हे पाठवल्यानंतर काय होईल, तुम्हाला इन रिटर्न काहीतरी भेटायला पाहिजे, रिस्पॉन्स. सो वी आर सेंडिंग अ रिक्वेस्ट. ओके, विल वेट फॉर सम टाइम. ऑलरेडी सो ह्या ज्या एपीआय मी तुम्हाला दाखवतो या सगळ्या रेंडर वरती डिप्लॉइड आहे. ठीक आहे, तर एका ठिकाणी डिप्लॉइड आहे, तिथून यायला थोडा वेळ लागतो कारण मशीन जी आहे ती थोडीशी कमी पॉवरची आहे. ठीक आहे, फ्री टियर घेतलेले आहे. सो इट विल टेक सम टाइम. ओके, सी, काहीतरी रिस्पॉन्स आला आपल्याला की अफेक्टेड रोज 439 नंबरची आयडी इन्सर्ट झालेली आहे. सो इफ आय नाव गेट ऑल दी कॉन्टॅक्ट्स, तर 439 नंबरची आयडी चा कॉन्टॅक्ट आपल्याला मिळायला पाहिजे. 439 एकदम शेवटी असेल. सी, ठीक आहे. आणि आता आपण गेट पण केलं बघा. पहिले आपण क्रिएट केलं, आता रीड केलं. रीड आपण पूर्ण जेवढे कॉन्टॅक्ट होते तेवढे केले. आता आपण गेट कॉन्टॅक्ट बाय आयडी जर केलं, तर आपल्याला काय करायचंय. ओके, आय जस्ट हॅव टू कॉपी दिस, लेट मी जस्ट चेक. ची URL असायला पाहिजे होती, बट स्टील. 439 राईट. अच्छा, बाय द वे आपण इथे पण, आय डोंट नो व्हाट द डेटा इज, जस्ट अ सेकंड. नॉट फाउंड, लीव इट. नॉट फाउंड कॉन्टॅक्ट्स. ओके, URL माझी चुकली होती. तर इथे पण आपण डेटा पाठवतोय, पण कोणत्या फॉर्मॅट मध्ये पाठवतोय, तर तो
URL मध्येच आपण अटॅच करून पाठवतोय. पहिले जे क्रिएट करताना आपण डेटा पाठवला होता, तो पाठवला होता ऍज अ बॉडी. या गोष्टी तुम्हाला लगेच समजणार नाही. फक्त एवढं समजा की बॉडी म्हणजे आपण इथे पाठवतो, आणि URL मध्ये पॅरामीटर्स किंवा परम्स ज्याला बोलतात ते आपण URL सोबतच पाठवतो. ठीक आहे. सो गेट रिक्वेस्ट मध्ये पण आपण डेटा पाठवू शकतो. पोस्ट रिक्वेस्ट मध्ये पण डेटा पाठवू शकतो. आता गेट पोस्ट पुट डिलीट तुम्हाला माहिती नसेल. ठीक आहे. सो आय राईट डाऊन समथिंग. तर जे क्रिएट असेल, ते क्रिएट मीन्स पोस्ट, म्हणजे तुम्ही काही डेटा पाठवणार आहात. रीड म्हणजे गेट, काहीतरी डेटा घेणार आहात. अपडेट इन द सेन्स पुट, अँड डिलीट म्हणजे डिलीट. तर ह्या 4 HTTP मेथड्स आहेत. HTTP काय आहे? तर HTTP प्रोटोकॉल आहे जो की इंटरनेटवर जे काही कम्युनिकेशन होतं त्याच्या म्हणजे त्यासाठी रूल्स प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. तर त्या प्रोटोकॉलनी काय मेथड्स आपल्याला दिलेले आहेत, जसं की पोस्ट, गेट, पुट, डिलीट. ओके. तर पोस्ट म्हणजे बेसिकली तुमचा डेटा घेऊन जाणार बॉडीमध्ये, बल्कमध्ये, आणि तो तिथे जाऊन स्टोअर करणार. गेट म्हणजे काय, तर तुम्हाला काहीतरी डेटा घेऊन यायचा आहे. ठीक आहे. पुट म्हणजे काय, ऑलरेडी तुमच्या डेटाबेसमध्ये एक रेकॉर्ड अवेलेबल आहे किंवा मल्टिपल रेकॉर्ड अवेलेबल आहेत, त्यांना अपडेट करायचे, नवीन काय ऍड नाही करायचे मोस्ट ऑफ द टाइम. अँड डिलीट म्हणजे असलेल्या रेकॉर्डचा डिलीट करणं. तर आपण तेच इथे पण दिलंय बघा. क्रिएट करताना पोस्ट असेल, अप गेट करताना गेट म्हणजे फेच करताना गेट, अपडेट करताना पुट, आणि डिलीट करताना डिलीट. सो व्हॉट आय एम थिंकिंग इज, इफ आय वॉन्ट टू लेट अस अपडेट समथिंग, आपण बघा 439 च नाव, एक मिनिट इथे बघा, गेट रिक्वेस्ट मध्ये 439 चा फर्स्ट टाइम होता विशाल, लेटेस्ट मला त्यावर वैभव करायचंय. सो आपल्याला बॉडी पास करावी लागेल त्याला, आणि बॉडी मध्ये ओके कूल इथे आहे सगळं ऑलरेडी, तर मी तेच ठेवतो. 439 चा डेटा पहिले काय होता बघा. जस्ट अ सेकंड. फर्स्ट टाइम होतं विशाल, युजर नेम आय मीन युजर रोल फ्रंट एंड डेव्हलपर, ईमेल आयडी त्याची विशाल धनावटी म्हणून होती. ठीक आहे. अपडेट करतोय मी लेटेस्टचे, अँड अपडेट करताना आता काय झालं पाहिजे, फर्स्ट टाइम त्याचा अजय झाला पाहिजे, अँड सो आता मी त्यालाच गेट करतो परत एकदा. तर पहिले विशाल वगैरे आहेत, आता तोच का झाला, अजय झाला, म्हणजे एक्झिस्टिंग रेकॉर्डला आपण अपडेट केले. आणि डिलीट पण करू शकतो. कसं करणार, 439. ठीक, इथे पण आपण ओके अफेक्टेड रोज 1 म्हणजे एक रो अफेक्ट झालेली आहे. सो लेटस, आता जर मी इथे परत फेच करायचा प्रयत्न केला तर त्याला ते भेटणार नाही, तर नॉट फाउंडचा एरर येईल खाली, युजर नॉट फाउंड. ठीक आहे. म्हणजे हे तुम्हाला मिळेल एपीआय, तुम्हाला काय करायचंय ते एपीआय वर बेस्ड इंटिग्रेशन करायचे. म्हणजे तुम्हाला आता जसं मी डायरेक्टली ते बॉडीमध्ये डेटा पाठवतोय, तर तुम्हाला रिॲक्ट थ्रू डेटा पाठवायचा आहे एका जेसन फॉर्मॅट मध्ये. आता जसं गेट ऑल कॉन्टॅक्ट केल्यानंतर मला इथे ॲरे ऑफ ऑब्जेक्ट मिळतोय, तसं तुम्हाला तिकडे पण मिळेल ॲरे ऑफ ऑब्जेक्ट्स. त्याला तुम्हाला प्रॉपरली डिस्प्ले करायचे, जसं आपण युजर सोबत केलं होतं, ऑलरेडी केलेलं आहे तुम्ही तसं ते. तर त्याला प्रॉपरली दाखवायचं आहे गेट ऑल कॉन्टॅक्ट. ठीक आहे. गेट कॉन्टॅक्ट बाय आयडी मध्ये तुम्हाला एक असा पेज बनवायचा ज्याला तुम्ही आयडी पास कराल, तो आयडी पर्टिक्युलर आयडी वाला डेटा घेऊन येईल, तुम्हाला तो दाखवायचा आहे. ठीक आहे. अपडेट साठी तुम्हाला फॉर्म बनावा लागेल, क्रिएट साठी फॉर्म बनावा लागेल, डिलीट साठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल, म्हणजे जेणेकरून त्याची आयडी तिथे गेली पाहिजे. बटन बनवू शकता तुम्ही त्या आयडी साठी पर्टिक्युलर. तर हे क्रेड ऑपरेशन आपल्याला करायचं आहे. आता प्रॅक्टिकली आपण संध्याकाळी करून बघू. ठीक आहे. व्हॉट आय विल बी डुईंग इज, मी लॉग इन वगैरेची जी एपीआय आहे ती बनवून ठेवतो. ठीक आहे. म्हणजे बेसिक युजर मॅनेजमेंट मध्ये लॉग इन वगैरेची एपीआय पण, आय मीन नॉट एपीआय, पेजेस वगैरे असतात. सो आय विल ट्राय टू क्रिएट, इधर ते करतो मी म्हणजे लॉग इन वाला, किंवा हे क्रिएट कॉन्टॅक्टचं करतो. ठीक आहे.
सो आपण हे आज संध्याकाळी प्रॅक्टिकली बघू की आपण डेटा कसा घेऊन जाणार, कसा घेऊन जाणार, कसा अपडेट करणार, कसा डिलीट करणार अँड सो ऑन. सो बी रेडी विथ दॅट. बी रेडी विथ युअर असाइनमेंट. बी रेडी विथ युअर प्रॅक्टिस. कारण जोपर्यंत तुम्ही हे करणार नाही तो म्हणजे प्रॅक्टिस वगैरे करणार नाही तोपर्यंत कदाचित तुम्हाला मेळ लागणार नाही, काही समजणार नाही. ठीक आहे. तर हेच आपलं म्हणजे तो थेरॉटिकल पार्ट होता, तो हाच होता की तुम्हाला काय काय करायचं आहे, कसे एपीआय असणार आहेत अँड सो ऑन. तर पोस्टमॅन टूल सगळ्यात पहिले तर तुम्ही डाउनलोड करा. बेसिक इन्स्टॉलेशन आय मीन जे तुम्हाला येतं ऑलरेडी सगळं. परत लॉग इन वगैरे करावं लागेल तुम्हाला. तर लॉग इन वगैरे करा, गुगलच्या अकाउंट लॉग इन करा, सिम्पल जातं. ठीक आहे. आणि मी ही आय ट्राय टू सेंड दिस टू यू. कदाचित मी नंतर करेन म्हणजे तुम्हाला एकदा प्रॅक्टिकली दाखवून नंतर तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून हीच परत तुम्हाला क्राऊड ऑपरेशनची जी कलेक्शन आहे पोस्टमॅनचं हे तुम्हाला शेअर करेन. त्याला इम्पोर्ट वगैरे कसं करायचं ते पण ऑन द स्पॉट सांगेल. ठीक आहे. सो हेच डिस्कस करायचं होतं. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये संध्याकाळी जे असेल आपलं 7:30 किंवा 8च्या किंवा 7:30 वाजता काय जे असेल ते, तेव्हा मी तुम्हाला प्रॅक्टिकली किती करून दाखवेन. ठीक आहे. सो एनीवन विथ एनी डाऊट? नो. ओके ठीक आहे. चलो बाय बाय, हॅव अ गुड डे.